जे बांधवांनो, मराठा समाजासाठी आरक्षण करणारे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर बसले आहे आणि गेल्या काही वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवरती फक्त देवेंद्र फडणवीस आहे. नेमकी तेच का टार्गेट आहे असं बोललं जातंय की ते 2 वेळा मराठा समाजाला आरक्षण हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं, तर ही जरांगे पाटील फडणवीसांनाच बोलतात. ते नेमकी का बोलताय हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर जे बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या DRS कृषी तारक या युट्यूब चॅनलवरती. 2014च्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाले, मध्ये मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो ऐन वर्णीवरती आला. म्हणजे प्रश्न हा अत्यंत मोठ्या प्रमाणात चिघळला आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती खूप मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामधून मराठा क्रांती मूक मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा हे मोर्चे निघायला लागले. मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव हे एकत्रित यायला लागले. प्रत्येक जिल्ह्यामधून 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाखापर्यंत लोक म्हणजे मराठा समाज हा एकत्र यायला लागला. त्यावेळेसही हा जो मोर्चा आहे तो मुंबईत आलता, नवी मुंबईत आलता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे मोर्चे झाले पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. आणि 2019च्या जे भाजपचा जो पण होता निवडणुकीचा जो जाहीरनामा होता, त्यावेळेस त्यांचं जो सगळ्यात मोठं जे वचन होतं, जे त्यांनी दिलं होतं, तो वचन होतं म्हणजे मराठा समाजाला ते आरक्षण देणार. 2014च्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून आले आणि त्यानंतर सत्ता पूर्ण चेंज झाली आणि सगळीकडे देशभरामध्ये फक्त आणि फक्त भाजप हे सत्तेवरती आलं. त्या 39 मध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, तो जो एरर असा म्हणजे लाठीचार्ज चुकून झाला असं जे त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की हे जे पोलिसांची चुकी होती की पोलिसांच्या चुकीमुळे हे जे लाठीचार्ज झाला याच्यामध्ये कुठलीही दुसरी सरकारची किंवा राजकीय कुठलीही भूमिका नव्हती. परंतु आता ह्या गोष्टीचं जे गांभीर्य हे लक्षात येत आहे की त्यावेळेस जे झालं ते कोणतंही चूक किंवा एरर किंवा गलती किंवा मिस्टेक पोलिसांचा चुकीनं हे असं काही झालं नाही. आज मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती उपोषणाला बसले आणि आज त्यांना बसून आता आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी कालच उपोषणाची घोषणा केली. आज मुंबईमध्ये मराठा समाजाचे जे पण समाज बांधव आहे यांना इतक्या अडचणीमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या मार्फत चालू आहे. तर ही गोष्ट जी लाठीचार्ज झाली ती गोष्ट आज कळतीये की हे तसलं काही नाही, एरर बिरर तसलं काही नाही. हे सगळं जाणून बुजून आणि सरकारच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याच मनामध्ये मराठा द्वेष आहे आणि ते मराठा समाजातील ते लहान जे मुलं बाळ असतील किंवा जे पण मराठा समाजाची पुढची पिढी असेल ती त्याने सुधरू नये हेच फडणवीसांच्या डोक्यात आहे. आणि मराठा समाजाने ग्रोथ करू नये, त्यांची कुठलीही प्रकारची त्यांचा विकास होऊ नये हेच फडणवीसांच्या मनात आहे. ते असं म्हणतात एक मिनिटांसाठी महत्वाचं आहे. खूप कामातले लोक आहे, यातलं कोणी रिकामा नाही. हे सगळे लोक मुंबईत येऊन स्वतःच्या आंदोलनाला जरांगे पाटलाचे हात सदृढ करण्यासाठी हे लोक मुंबईत येऊन बसले. यांना काय असं रिकामे लोक नव्हते, खूप बिझी असताना इथं आले कारण की ती मागणी ही खूप मोठी रास्त मागणी त्यासाठी आले. इथं कोणी रिकाम बसला नाहीये. तुमच्या संगत आम्ही बघतो कधी 2 लोक रिकामे वगैरे असे निस्वार्थी लोक बघितले नाही आम्ही कधी. सगळे फ्रॉड लोक आहे सगळे तुमच्यासोबत. ते दरेकर लाड सगळे चाटू लोक तुमचे 3 टाइम बुट चाटिता. मग तुम्ही त्यांना विधान परिषदेवरती आमदारकी देता आणि मग त्यांचं पोट भरतं आणि मग तुम्ही त्यांना बोलायला सांगता. असे तुमच्या संघ असे लोक आहेत स्वार्थी. जरांगे पाटील एक माणूस दाखवा मला स्वार्थी लोक माणूस. अरे त्यांना वाटलं असतं ना तर ते निदान माणसं उभा केली असते. स्वतःचे जर दिवसभराचे असते ना त्याने किती स्वतःसाठी चांगलं करून घेतलं असतं. पण त्याला नियत तशी लागते, खानदानी मराठ्याची अवलत लागते त्याला. इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीचं जे क्रायटेरिया आहे त्यामध्ये तो बसतोय तर त्याला घालावाच लागतो. तो एक संविधानिक तो मार्ग आहे. त्याच्यामुळे धक्काबुक्का कसला आला. मुळामध्ये जे लोक बोलतायत ना की ओबीसी आरक्षण धक्का लावणार नाही आणि धक्का लावू नये, मुळात ह्या लोकांवरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. हे जे राज्य आहे हे पूर्ण दडपशाही आणि लोकशाहीची झुंडशाही असं हे राज्य या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री यांच्या मार्फत चालू आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आतापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये आता सध्याच्या घडीला यांच्या विरोधात बोलायला माणूस उरला नाही. सगळे विरोधी पक्ष संपवून टाकले. जेवढे पण विरोधातले नेते होते सगळे स्वतःच्या पंक्तीत बसून घेतले. एक सुद्धा माणूस यांनी विरोधात ठेवला नाही. सगळे एक तर पंक्तीत ठेवायचं नाही तर त्याला त्याच्यावरती एखादा गुन्हा टाकायचा, एखादा पोलीस केस करायची, एखाद्या त्याच्यावरती चोरी मारी घोटाळ्याचे आरोप करायचे, त्याला फेकून द्यायचं तिकडं. आणि यांनी पाळलेले कुत्रे हाके गोके गोके बुके सदावरती असे वॉचमॅन असे कुत्रे लोक आहे म्हणजे असे तुकडा फेकायचा आणि फाट 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 बग बग करायची. असे या सध्याला ह्या
फडणवीसांचा हा सध्याला जो महाराष्ट्रामध्ये यांचं सध्याला हे काम चालू आहे आणि याच्याचमुळे ह्याच गोष्टीची जे रोष आहे जरांगे पाटलाला यांना येतोय. जरांगे पाटलांनी कधी कोणाला 1 रुपयाला कधी नक्की नाहीये, त्याच्यामुळे जरांगे पाटील ठोकपणे बोलणार ते तुम्हाला झोमणार, कारण की तो झोमतं कोणाला जो चोरी करतो चोरालाच झोमतं. तुम्ही म्हणता विरोधी पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी. अरे तुम्हाला विरोधी पक्षाची काय गरज आहे? आमदार तुमचा, खासदार तुमचा, महाराष्ट्रामध्ये सत्ता तुमची, मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री तुमचेच आहे, देशात सत्ता तुमची आहे, पंतप्रधान तुमचा, राष्ट्रपती तुमचा. मग विचारता कोणाला तुम्ही? तुम्हाला अपेक्षित कसं काय कोणाकडून तुम्ही? अरे तुम्ही ठोक निर्णय घ्या ना. मग जर तुम्हाला कोणी अडलं तर आम्ही आहे ना, आम्ही बघून घेऊ. ठीक आहे बाबा, साहेबांनी काम केलं फडणवीस साहेबांनी, पण तरी हे लोक अडवत आहे, मग ठीक आहे. अरे मुळामध्ये तुम्हीच सगळ्यात पहिला मोठा खोडा घालताय आणि तुम्ही अपेक्षा लोकांकडून काढताय की तुम्ही आधी दुसऱ्याचं काय झालं ते बघायचं. म्हणजे ही तीच गोष्ट झाली. गावातली नळाची पाईपलाईन फुटली तर तुम्ही ती पाईपलाईन जोडणार नाही. तुम्ही म्हणणार पहिल्या सरपंचाने ती पाईपलाईन केली होती आणि कसं काय फुटली, मग तुम्ही त्यांना जो विचारा. अरे भाऊ, अरे हे उद्याचं हे सध्याचं आज लोकांना पहिला पान नाही. म्हणजे आज जो मराठा समाज अडचणीत सापडलाय, आता सध्याला मराठा समाजाची जी आर्थिक स्थिती खूप ढासळी आहे, खूप परिस्थिती बेकार आहे. हो, अरे एक माणूस स्वतःला 1 मिनिट कधी कोणाला देत नाही. तुमच्या मुंबईमध्ये दादरमध्ये आम्ही काल फिरत होतो, एक माणूस त्या गड्ड्यामुळे पडला तर त्याला बाजूला उचला सुद्धा कोण नव्हतं. तिथे आमचे मराठे मावळे होते, तिथं 3 जण उचलून तिथे गेले, त्याला उचललं, त्याचे कपडे झटकेले, त्याची बॅग त्याला पुसून दिली. हे 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 लागतं त्याला मराठा समाजाचं जे सुसंस्कृतपणा आहे ना, तो या समाजामध्ये आहे. अरे तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी हे स्वराज्य वाचावं, जो हिंदू धर्म आहे तो वाचावा, यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. कुठल्याही प्रकारे सामंजस्य केलं नाही. आज मराठा समाज जो मुंबईमध्ये आलाय त्यांच्या गळ्यामध्ये काय हिरवा रुमाल नाहीये, भगवाच रुमाल आहे. तुम्ही जे हिंदू करता ना, हिंदू मग मराठा समाज तुमच्यासाठी हिंदुत्व मध्ये येत नाही का? तुमचं कोणतं हिंदुत्व आहे असं डुप्लिकेट? तिकडे त्यांच्या त्या गुजरातच्या दोन चाटीच्या सगळे प्रकल्प जे बाबत आहेत वकील, त्याने सुद्धा सांगितलं की जरांगे पाटलाची मागणी ही संविधानिकरित्याच आहे. मग तुम्हाला अधिकार कोण दिला? हे हाके गुके कुत्र्यासारखे लोक बोंबलून आणतात. तो गाढव स्वतःवरती आणला नालायक. तुम्ही कुत्रे पाहून ठेवले, त्यांच्या मार्फत तुम्ही तुमच्या स्वतःच्या ज्या गोष्टी बोलायच्या तुम्ही त्यांच्या मार्फत बोलून घेता आणि तुम्ही गप्पा मारता. तुमच्या घरात रियाज आली येऊन बसतो, तुमच्या बायकोसंग व्हिडिओ बनवतो, तुम्हाला ते जमतं. आणि मराठा समाज आता मुंबईमध्ये आला तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्रास व्हायला लागलाय. अरे तुम्ही गणपतीला तुम्ही त्या याला जाता, तुम्ही त्या लालबागच्या राजाला, लालबागच्या राजापासून ते तुमचं जे बंगल्याचं अंतर आहे त्याच्यामध्ये आझाद मैदान येत आहे. तुम्ही आझाद मैदानापेक्षा लवकर तुम्ही जरांगे पाटलाला भेटायला जाऊ शकत होता, परंतु तुम्हाला ते जायचं नाहीये कारण की तुमच्या मनामध्ये मराठा द्वेष आहे. आणि याच कारणामुळे जरांगे पाटील तुम्हाला 3 टाइम तुमच्यावरती रोष व्यक्त करतात. परंतु तुम्ही हे दगडाच्या काळजाचे आहात. तुम्हाला आता माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही ह्या समाजाचा आक्रोश, हे जी भावना आहे तीव्र यांच्या ज्या पडसाद, हे लक्षात घ्या. मराठा समाज का तुमचा दुश्मन नाहीये, किंवा तुम्ही जर मराठा समाजाला जर तुम्ही कल्याण करणार असाल तर हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. जय शिवराय.